गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. तर आम्ही आज चाललोय. आज माझा डिग्री डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे, तर त्याच्यासाठी आम्ही चाललोय. मस्तपैकी अशी ऑफ व्हाईट साडी नेसली दर्शनने. आउटफिट ऑफ द डे दर्शन. मी माझं तर एकदम नॉर्मलच आहे. आणि मम्मी पण मस्त रेडी झाली आहे. तुम्हाला दाखवते माझं कॉलेज. तर मी MBA केलेलं, तर त्याचा डिग्री डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे आज. तर तुम्हाला माझं कॉलेज आणि इव्हेंट दाखवू आता पुढे. आम्ही कॉलेज पोहोचलो. त्यानंतर आमच्या कॉलेजचं डिग्री डिस्ट्रीब्युशन आधी एक छोटंसं रिच्युअल असतं, ज्याची क्लिप जस्ट तुम्ही पाहिली. हे आहे आमच्या कॉलेजचं ऑडिटोरियम, जिथे नंतर सगळ्या गेस्ट आणि स्टुडंट्सना वेलकम केलं आणि सरस्वती वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सरस्वती वंदनेनंतर आजूबाजूचा केऑस कमी होऊन वातावरण एकदम पॉझिटिव्ह आणि काम झालं. त्यानंतर गेस्ट स्पीचेस वगैरे झाली आणि मग इयरली बेस्ट फ्रॉम डिफरंट कॅटेगरीज असे अवॉर्ड सुरू झाले. त्यात मला बेस्ट समर इंटर्नशिप प्रोजेक्ट इन फिनान्स स्ट्रीम हा अवॉर्ड मिळाला, ज्याची रील मी इंस्टाग्रामवर शेअर केलेली. त्याचे काही ग्लिम्सेस तुमच्यासाठी इथे. जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर अजूनही फॉलो करत नसाल तर नक्की करा. इंस्टाग्राम हँडल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. इव्हेंट झाल्यावर आम्ही जेवायला गेलो आणि जेवणात पनीरची भाजी, पुरी, पुलाव आणि दर्शनचे अगदी फेवरेट असे गुलाबजाम होते. तर आम्ही कॉन्व्होकेशन संपलं, आता झालं कार्यक्रम आणि आम्ही निघालोय घरी जायला. बाहेर इतकं ऊन आहे, इतकी गरमी आहे, एक्झॉस्ट व्हायला होतं, पूर्ण थकायला होतं. खूप एक्झॉस्ट झालं म्हणून आम्ही स्मूदी घेतली. स्मूदी बघू अजून मम्मी स्ट्रॉबेरी स्मूदी आणि किटकॅट. येस. सो आज मयुरीचा स्पेशल डे होता ऍक्च्युअली. नेहाचा स्पेशल डे ठीक होता. आहे. हा, तर मी तिला ते मयुरी तिला बोलतो तो असं मला. बोलतो. बेसिकली माझ्या घरचे मला मयुरी बोलतात, माझ्या माहेरचे लोक, आणि दर्शन मला मयुरी बोलतो मला. सो तिचा स्पेशल डे का होता तर आम्ही याला गेलेलो MBA डिग्री डिस्ट्रीब्युशन सर्टिफिकेटला. तर आज तिला हे भेटलं, काय बोलतात, तिची डिग्री कम्प्लीट केली म्हणून. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे, नाही ही फर्स्ट आहे, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की तिला बेस्ट समर इंटर्नशिप प्रोजेक्टचा अवॉर्ड भेटलाय. सो फायनान्सच्या ह्याच्यामधून, स्पेशलायझेशन मधून तिला ते बेस्ट SIP प्रोजेक्टचा अवॉर्ड भेटलाय. सो वी आर व्हेरी प्राऊड ऑन हर अँड व्हेरी हॅपी फॉर हर. येस. अशीच ग्रोथ करत राहा आणि माझ्याकडून शिकत राहा. Just गुड मॉर्निंग गाईज. वेलकम बॅक टू आवर चॅनल चहा उतरीला. तर आज आहे अक्षय तृतीया आणि आम्ही आता सकाळी उठलोय, मस्त फ्रेशन अप झालोय. येस. चहा बनवणार आहे. या गाईज, चहा प्यायला या. तर येस, तर आम्ही आज खीर बनवणार आहे. तर तुमच्यासोबत आम्ही शेअर करू रेसिपी की आम्ही खीर कशी बनवतो. आणि Yes. आज आम्ही जेवण बनवायचं ठरवलं होतं, ज्यात तसं आपण काय बनवणार होतो. आज बनवत होतो आपण माझी सगळ्यात फेवरेट डिश, जे की आमरस, पुरी, बटाट्याची भाजी आणि अजून काय होतं, पनीरची भाजी. सॉरी, पनीरची भाजी. सॉरी आणि गाईज, डाळ सॉरी. राईस. आणि डाळ राईस होता. तर माझं हे खूप आवडीचं जेवण आहे. सो हे बनवणार होतो, बट अक्षय तृतीया असल्यामुळे माझी मम्मी म्हणाली की आपल्याचकडे जेवायला ये म्हणून. सो आम्ही आज तिथे जेवायला जाऊ. येस. आणि तिकडे पण माझं काय आहे, फेवरेट जे सगळा मेन्यू मी इथे बनवणार होती, तो मेन्यू तिने तिथे बनवलाय. येस. सो जावायचे लाड तर केलेच पाहिजे ना. जावयाला बोलवायचं असतं, म्हणून जावयाचं फेवरेट मेन्यू. तर तुम्हाला आम्ही ग्लिम्सेस त्याचे दाखवतो पुढे. येस. चहा खूप मस्त झालेला दिसतो. मला एक गोष्ट खूप आवडते, ते म्हणजे दर्शनला माझ्या हातचा चहा खूप आवडतो. येस, खूप म्हणजे खूप मस्त दुधाचा चहा बनवते ती. दूध आणि आल्याचं पण आज आलं नाही. येस. आम्ही गावापासून आत्ताच आलो, म्हणून आम्ही काहीच गोष्टी घरात अजून आणलेल्या नाहीत. आम्ही फक्त चहा बनवू शकतो आता. TV बघत, त्यात काय बघतो यावर डिस्कशन करत, बेसिकली आम्ही दोघं चहा, TV आणि आमची चाय पे चर्चा हे आमचं फेवरेट चिल कॉम्बिनेशन आहे जेव्हा आम्ही घरी असतो.
तर हे मी आता ओट्यावरती चंदनाचा लेप लावते, चंदन हळदचा. बेसिकली हे लोक शनिवारी करतात, पण आम्ही आता नव्हतो इथे घरी बरेच दिवस. म्हणून आम्हाला शनिवारी जमलं नाही, पण आज अक्षय तृतीया आहे म्हणून मी करते. आणि मग मी रांगोळी टाकते छोटीशी. हावरट दर्शन, मी ताटाचा शॉट घेण्याआधीच खायला सुरुवात केली आहे. नाही भूक लागली. येस, पनीरची भाजी, आमरस पुरी, राईस, डाळ, बटाट्याची भाजी. कसं वाटतंय? 2 जावई जेवतायत. एक नंबर. कसं झालंय जेवण? उत्कृष्ट. सगळ्यात जास्त काय आवडलं? काय काय खाल्लंय आतापर्यंत? तुला माहिती मला काय आमरस पुरी. भाई, पण भाजी पण खूप छान झाली. पनीरची भाजी स्पेशली. चला जेवूया आपण आता. गुड इव्हनिंग गाईज. मी इथे चहा ठेवलाय उठून, आणि हा मुलगा बघा. दर्शन, वाजलेत किती? उठणार आहेस तू आज? संडे आफ्टरनून संपतच नाहीये तुझी. वाजलेत 6:30. दर्शनची आफ्टरनून संपत नाहीये. उठ लवकर. तर गाईस, आम्ही दुपारी माझ्या मम्मीकडून जेवून आलो घरी. खराबच आहेत तुझे केस. एनिवेज, तर आम्ही माझ्या मम्मीकडून जेवून आलो. त्यानंतर आमचं ठरलं होतं की आम्ही मूवी डेट करणार. आम्ही मूवी लावणार मस्तपैकी आणि बघणार. पण कोण झोपलं? दर्शन. कोण झोपलं? मी नाही झोपलं. कोण? मी झोपली. हो. ओके, मीच झोपली. तर जसं तुम्हाला कळालं की दर्शन झोपला, त्यामुळे आमची मूवी डेट झाली नाही. मग मी व्हिडिओ एडिट करत बसले, आणि त्यानंतर आता आमचा चालू आहे टी ब्रेक. असं टी कोण ब्रेक. असं मेस करून कोण खातं तुमच्यात? खारी आत घालून. मजा येते खूप. खूप मुलं असं तुम्ही खात टीम असतील. कोणती आहात? चहा असा पिणारी की चहात खारी असं हे करून घेणारी? मला चहात खारी डिप करून घ्यायला आवडते, असं नाही आवडत काला. दर्शन देवपूजा करण्यासाठी देवारा साफ करतोय. एकदम डीप क्लिनिंग चालू आहे. आणि मी इथे खीरीची तयारी करून ठेवली. तर आता खीर बनवण्यासाठी मी दूध घेतलंय. जे दूध मी अर्ध उकळून ते अर्ध्यापर्यंत आणलंय. त्यानंतर इकडे मी घेतलंय तूप. मी बदामाचे बारीक बारीक तुकडे घेतलेत, आणि शेवया घेतल्यात, आणि साखर. एकदम इझी रेसिपी आहे. आय होप माझ्या शेवया जळणार नाही. कधी पण खीर करताना लाईट बॉटमचे जे पॅन असतात ते नाही वापरायचे, किंवा लाईट बॉटमचा टोप तो नाही वापरायचा. हेवी बॉटमचा वापरायचा, नाहीतर मग शेवया आणि आपण जे हे आल्मंड्स रोस्ट करणार आहे ते जळू शकतात.
मला असं वाटतं मीच माती खाल्ली आहे. मी हे लाईट बॉटमचं आहे तर एक खूप गरम झाला आता जवळच. यात मी बदाम आणि शेवया टाकते. मला माझा टोप खूप जास्त गरम वाटला म्हणून मग मी तो बंद करून टाकला. मी आता स्लो गॅसवरती चालू करते परत, एकदम स्लो. त्यात पण वाटतं अजून तूप घालायची गरज आहे. बेसिकली शेवया आणि बदाम असे थोडेसे गोल्डनिश झाले, अजून झालेले नाहीयेत. पण जेव्हा होतील तेव्हा आपण त्यात दूध ऍड करायचं आणि त्यात मग साखर घालायची. खालच्या शेवया झालेल्या आहेत, पण वरती अजून होणं बाकी आहे. जळतंय का? करपात तर थोडं खाली आहे ना, आहे असं वाटतंय. लेस शिफ्टेड, रिस्कच नाही घ्यायची मला. तर मी हे सगळं ह्या नवीन पॅन मध्ये शिफ्ट करते, कारण मला हा हेवी बॉटम टोप वाटला होता पण तो नाहीये. दर्शन, तुला आठवतं मी लग्नानंतर पहिल्यांदा काय बनवलं होतं या घरात? शेव तेच खीरच बनवलेली असते. शेवयाची खीरच मी पहिली बनवली होती. शेवयाची खीर, बटाट्याची भाजी, चपाती आणि डाळ भात. तेव्हा चांगली झाली होती. आय होप आता पण चांगली बनी. हे मी ऍक्च्युली देवाची पोझिशन बघतोय. आम्ही लोकांनी कसं ठेव. इनफ कॉल झालंय. आता त्यात मी दूध ऍड करते. गरम आहे. पण यात आता साखर ऍड करूया आणि त्याला बॉईल करून देऊयात. बघू किती थिक होते. जर ती नाही थिक झाली तर आपण वरून ऍड करू शकतो. आम्हाला असा अंदाज आहे ना काढते. मी माझ्या अंदाजानेच ही साखर घालतीये. आय होप इतकी इनफ आहे. तर तुम्ही यात वेलची पूड वगैरे पण घालू शकता. मी आता नाही घातले कारण मला वाटायचा कंटाळा आलाय. अजून केशर वगैरे खूप काय काय घालू शकता, पण मी खूप लिमिटेड रिसोर्सेस मध्ये बनवते. फक्त शेवया, बदाम, दूध आणि साखर बस. तर बनल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो कशी झाली टेस्ट. तर यात मला शेवया कमी वाटत होत्या तर मी शेवया अजून ऍड केल्या. दुसऱ्या पॅन मध्ये सॉफ्टे करून यात ऍड केली. खाऊन बघूया कशी वाटतेय. दिसायला तरी छान दिसतीये. कलर खूप छान आलेला आहे. येस, आणि ते थिक पण झाली आहे जशी दर्शनला आवडते. दिवाबत्ती करून झालेली आहे. आता मी फक्त Yes. नैवेद्य दाखवते. हिने आणि बनवलेली खीर दिसायला तर खूप छान दिसते. ही खूप टेम्पटिंग वाटतंय मला. चला खाऊन सांगा. आपला खाऊ आता हो, चांगलाच ऋषीला फ्रेम मध्येच नाही घेणार मी. छान सुंदर अप्रतिम उत्कृष्ट येस, थँक्यू. एकदम सात्विक. अजून काय शब्द अजून काय गुगल वगैरे करा. उत्तम खिरीला काय कॉम्प्लिमेंट करू शकतो आणि तसं सांगा. छान आहे. ओके, मजा आली. पार्सल आलं माझं, ते तुमच्या समोर अनबॉक्स करते.
फॉक्सटेलचं पार्सल नॉट स्पॉन्सर्ड ॲट. तर काय नाही, बेसिक बॉडी वॉशेस मागवले होते मी. ऑफर चालू होती त्या ऑफरमध्ये. तर ते बॉडी वॉशेस, सनस्क्रीन, ही माझी फेवरेट सनस्क्रीन आहे फॉक्सटेलची सनस्क्रीन. आणि हे त्यांनी मला फ्री दिलं आहे. समर रिसेट, D10 बॉडी वॉश आणि SPF बॉडी सनस्क्रीन या सगळ्या पॅक सोबत त्यांच्या ऑफरमध्ये. तर मी पण पहिल्यांदा वापरते, पण मी याचे खूप चांगले रिव्ह्यूज ऐकले. पण जर हे खरंच चांगलं असेल तर मी नक्की शेअर करेन याचा रिव्ह्यू. तर गाईज, आम्ही जेवून आता बॅडमिंटन खेळायला आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो. सॉरी गाईज, आम्ही व्लॉग एंड करायला विसरलो. बट तुम्हाला आमचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओजना लाईक, शेअर, कॉमेंट करा. तुम्हाला ब्लॉग्समध्ये नक्की काय बघायला आवडेल हे आम्हाला जरूर कळवा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाईज. टिल देन, बाय बाय. एन्जॉय युअर लाईफ गाईज.